मराठा आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। जरांगेंच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईकडे रवाना झालाय। दरम्यान त्यांनी काल रात्री बीडच्या मातोरी या ठिकाणी डोंगर परिसरात चक्क मुक्काम केलाय। आणि ते ठिकाण नेमकं कसं आहे, काय तिथे व्यवस्था आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगाव यांनी। मराठ्यांचा पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील मातोरी इथं झाला। मातोरी हे मनोज जरांगे पाटील यांचं गाव आहे आणि त्या गावाच्या डोंगर रांगामध्ये 5 ठिकाणी टप्पे करत मराठे आपला पहिला रात्रीचा मुक्काम केलेले आहेत। महाराष्ट्राला प्रश्न पडलेला होता की एवढ्या मोठ्या संख्येने मराठे या यात्रेमध्ये सहभागी झाल्यानंतर ते राहतील कुठं, त्यांची सोय कशी होईल। आता मी तुम्हाला दाखवतोय हे साम टीव्हीवर की हे सगळे मराठे रात्री थंडगार थंडीमध्ये या डोंगर रांगामध्ये अशा पद्धतीनं रात्र काढलेली आहे। आणि ह्या ज्या गाड्या आपण डोंगरामध्ये पाहतोय या सगळ्या गाड्यामध्ये सगळी व्यवस्था स्वतःहून केलेली होती। मग राहण्यासाठी झोपण्यासाठीची साधनं त्या वाहनामध्ये आहेत, जेवणासाठी खाण्यासाठी त्यांनी धान्य आणलेलं आहे, सोबतच गॅस शेगडी या सगळी साधनं आहेत। सकाळी चहापासून ते संध्याकाळी जेवणापर्यंत ते स्वतः व्यवस्था करतायत। विशेष म्हणजे काल ज्यावेळेस अंतरवाली सराटीहून निघाले तेव्हापासून वाटेत त्यांना बऱ्याच ठिकाणी पाणी, अन्नधान्य, नाश्ता या सगळ्या सोयी पुरवण्यात आल्या होत्या। सोबतच प्रत्येक टप्प्याच्या ठिकाणी एक ॲम्ब्युलन्ससुद्धा तैनात करण्यात आलेली आहे। कुणाला काही अडचण आली, आरोग्यविषयक काही अडचणी निर्माण झाल्या तर त्या दूर व्हाव्यात यासाठीचा हा सगळा प्रयत्न आहे। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, मातोरी डोंगर रांगा।